च्या दागिन्यांचं रहस्य. सुमित्राताईंनी आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केला होता. त्यांच्याकडे फार मोठी संपत्ती नव्हती, पण लग्नाच्या वेळी माहेरून मिळालेले काही सोन्याचे दागिने होते. त्या दागिन्यांमध्ये एक जुना हार, 2 बांगड्या, कानातले आणि एक अंगठी होती. सुमित्राताई त्या दागिन्यांची खूप काळजी घ्यायच्या. प्रत्येक सणाला त्या दागिने बाहेर काढायच्या, स्वच्छ करायच्या आणि पुन्हा कपाटात ठेवायच्या. मुलांना नेहमी प्रश्न पडायचा, आई, हे दागिने इतके जपून का ठेवतेस? सुमित्रा फक्त हसायच्या. यामागे एक रहस्य आहे, योग्य वेळ आली की सांगेन. हे ऐकून मुलांची उत्सुकता आणखी वाढायची. वर्ष गेली, सोनालीचं लग्न झालं, नंतर स्वराचंही लग्न झालं. रोहन नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला. घरात सुमित्रा आणि माधव दोघेच राहू लागले. एका दिवशी माधव आजारी पडले. उपचार झाले, पण काही महिन्यात त्यांचं निधन झालं. सुमित्राताईंवर दुःखाचा डोंगर कोसळला. मुलं त्यांना आधार द्यायची, पण प्रत्येकाचं स्वतःचं आयुष्य होतं. हळूहळू सुमित्रा एकट्या पडू लागल्या. एके दिवशी त्यांनी तिन्ही मुलांना घरी बोलवलं. सर्वजण आले. जेवण झाल्यावर सुमित्रा म्हणाल्या, आज मी तुम्हाला त्या दागिन्यांचं रहस्य सांगणार आहे. सर्वजण उत्सुकतेने बसले. सुमित्रा कपाटातून एक जुनी लोखंडी पेटी घेऊन आल्या. पेटी उघडली. त्यात ते दागिने होते, पण त्यासोबत एक जुनी वहीही होती. सुमित्रा म्हणाल्या, त्या दागिन्यांची किंमत सोन्यात नाही, त्यामागे एक मोठी गोष्ट आहे. मुलं शांतपणे ऐकत होती. माझं लग्न झालं तेव्हा आपल्या घरची परिस्थिती खूप कठीण होती. तुमचे बाबा दिवसरात्र मेहनत करत होते, पण अनेक वेळा घर चालवणंही कठीण व्हायचं. सुमित्रा पुढे म्हणाल्या, एकदा तर इतकी वाईट वेळ आली होती की घर विकण्याची वेळ आली होती. मुलांना पहिल्यांदाच कळत होतं. त्यावेळी मी माझ्या दागिन्यांपैकी काही विकले, पण उरलेले दागिने मी जपून ठेवले. का? सोनालीने विचारलं. सुमित्रा हसल्या. कारण हे दागिने मला माझ्या आईने एक वचन देऊन दिले होते. त्यांनी वही उघडली. त्यात त्यांच्या आईच्या हस्ताक्षरात काही ओळी लिहिल्या होत्या. हे दागिने सोन्याचे नाहीत, हे आपल्या कुटुंबाच्या प्रेमाचं प्रतीक आहे. जेव्हा कधी घरात स्वार्थ वाढेल तेव्हा हे दागिने मुलांना एकत्र बसवतील. सर्वजण स्तब्ध झाले. सुमित्रा म्हणाल्या, मी आयुष्यभर ही वही जपली, कारण मला माहीत होतं की एक दिवस याची गरज पडेल. रोहन म्हणाला, पण आई, आता अचानक हे का सांगतेस? सुमित्रा काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, कारण मला तुमच्यात अंतर वाढताना दिसतंय. घरात शांतता पसरली. सोनाली आणि स्वरा एकमेकींकडे पाहू लागल्या. खरंच मागील काही वर्षात भेटी कमी झाल्या होत्या, फोन कमी झाले होते, सण एकत्र साजरे होत नव्हते. प्रत्येकजण आपल्या आयुष्यात व्यस्त झाला होता. सुमित्रा म्हणाल्या, मला दागिने कोणाला द्यायचे यापेक्षा तुम्ही एकत्र राहावं हे जास्त महत्त्वाचं वाटतं. काही दिवसांनी सुमित्राताईंनी एक निर्णय घेतला. त्यांनी दागिने कोणालाही न देता बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले आणि एक पत्र लिहिलं. पत्रात लिहिलं होतं, माझ्या जाण्यानंतर हे दागिने विकू नका, त्यांना वाटून घेऊ नका. दरवर्षी एक दिवस ठरवा, त्या दिवशी सर्व भावंड एकत्र या, दागिने बाहेर काढा आणि एकत्र वेळ घालवा. मुलांना हा निर्णय विचित्र वाटला, पण त्यांची आईचा मान ठेवला. काही वर्षांनी सुमित्राताईही जग सोडून गेल्या. सर्वांना खूप दुःख झालं. अंत्यसंस्कारानंतर रोहनने लॉकर उघडला. त्यात आईचे ते दागिने आणि पत्र होतं. सर्वांनी आईची शेवटची इच्छा मान्य केली. पहिल्या वर्षी ते सर्वजण भेटले, दागिने बाहेर काढले, आईच्या आठवणी काढल्या, रडले, हसले, एकत्र जेवले. तो दिवस खूप खास ठरला. पुढच्या वर्षी पुन्हा भेट झाली. मग तिसऱ्या वर्षी हळूहळू तो दिवस त्यांच्या कुटुंबाचा परंपरागत दिवस बनला. नवीन पिढीही त्यात सहभागी होऊ लागली. नातवंडांना प्रश्न पडायचा, हे दागिने इतके खास का आहेत? तेव्हा सोनाली त्यांना आईची गोष्ट सांगायची. वर्ष सरत गेली. एकदा मात्र एक मोठी अडचण आली. रोहनच्या व्यवसायात नुकसान झालं. त्याला पैशाची गरज होती. त्याच्या मनात विचार आला, हे दागिने विकले तर समस्या सुटेल. त्याने बहिणींशी चर्चा केली. सोनाली आणि स्वरा गप्प बसल्या. सर्वजण संभ्रमात पडले. तेवढ्यात स्वराने ती जुनी वही काढली. त्यातील शब्द पुन्हा वाचले, जेव्हा स्वार्थ वाढेल तेव्हा हे दागिने मुलांना एकत्र बसवतील. सर्वांच्या डोळ्यात पाणी आलं. रोहन म्हणाला, मला आत्ता समजलं, आईला दागिने वाचवायचे नव्हते, नातेसंबंध वाचवायचे होते. दागिने विकण्याचा विचार रद्द झाला. त्याऐवजी तिन्ही भावंडांनी मिळून रोहनला मदत केली. काही वर्षांनी व्यवसाय पुन्हा उभा राहिला. रोहनने सर्वांचे पैसे परत केले. त्या दिवशी त्याने आईच्या फोटोसमोर हात जोडले. आई, तुझं रहस्य आता पूर्णपणे समजलं, पण कथा इथे संपली नाही. एके वर्षी वार्षिक भेटीच्या दिवशी नातवंडांनी एक नवीन गोष्ट पाहिली. दागिन्यांच्या पेटीत एक छोटासा लिफाफा होता. तो आधी कधीच दिसला नव्हता. सर्वांनी तो उघडला. आत एक पत्र होतं, सुमित्राताईंनी अनेक वर्षापूर्वी लिहिलेलं. त्यात लिहिलं होतं, जर तुम्ही हे पत्र वाचत असाल तर याचा अर्थ माझी इच्छा पूर्ण झाली आहे. दागिने जपले म्हणून नाही, तर नाती जपली म्हणून. या दागिन्यांची खरी किंमत सोन्यात नाही, ती तुमच्या एकत्र येण्यात आहे. सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. त्या दिवसापासून दागिन्यांची पेटी घरातील सर्वात मौल्यवान वस्तू बनली.
कारण त्यात सोने नव्हते, त्यात आईचे प्रेम, तिचे संस्कार आणि कुटुंबाला एकत्र ठेवणारं अमूल्य रहस्य दडलं होतं. आजही त्या कुटुंबात दरवर्षी एक दिवस सर्वजण एकत्र येतात, दागिने बाहेर काढतात, आईच्या आठवणींना उजाळा देतात आणि प्रत्येक नवीन पिढीला सांगतात, खरी संपत्ती दागिन्यात नसते, ती नात्यात असते. बोध: सोनं, पैसा आणि संपत्ती यापेक्षा कुटुंबातील प्रेम, विश्वास आणि एकोपाच सर्वात मोठी संपत्ती असते. तुमच्या आईकडून मिळालेली सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती? कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच हृदयस्पर्शी आणि कौटुंबिक कथा पाहण्यासाठी मनस्पर्श चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या प्रिय व्यक्तींना शेअर करा.